नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 452 ते 456 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय अत्यंत सुंदरपणे आपल्याला वर्णन करून सांगतायत की साधक योग्यांच्या, ज्ञानीपुरुषांच्या ज्या ठिकाणी भक्ती, नामस्मरण, भगवंताची आराधना चालते अशा कुळामध्ये जन्म घेतो. ज्या साधकाला वाटचाल करताना आत्मरूप प्राप्त होण्याच्या अगोदरच विश्रांती घ्यावी लागते, त्याला अशा ठिकाणी जन्म प्राप्त होतो. जन्म प्राप्त झाल्यानंतर या साधकाचं जीवन कसं असतं त्याचं समर्पक वर्णन ज्ञानोबाराय करतात. ते म्हणतात, मोटकी देहाकृती उमटे, मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे. सूर्यापुढा प्रगटे प्रकाशू जैसा. सूर्यनारायणाचं उदाहरण या ठिकाणी घेतलंय. पहाटेच्या वेळी आपण जर बघितलं तर एखाद वेळेस सूर्यनारायणांचं इवलसं दर्शन क्षितिजावर दिसतं किंवा काही वेळा तेही नसतं. परंतु सूर्यनारायण दिसायच्या अगोदरच त्यांचा प्रकाश आसमंतात विखुरलेला असतो. सूर्यनारायण प्रगट व्हायच्या अगोदरच त्यांच्या प्रकाशाचा अनुभव सर्व सृष्टीला येतो. त्यांचं इवलसं ते रूप क्षितिजावर असतं. त्याच प्रकारे इवलसं रूप त्या बालकाला प्राप्त होतं. तो साधक लहान बाळाच्या रूपाने जन्माला येतो, पण तो ज्या क्षणी जन्माला येतो, देह धारण करतो, त्या क्षणीच निज ज्ञानाची पहाट फुटे. त्या बाल शरीरातच निज ज्ञानाची, आत्मज्ञानाची पहाट त्याच्या अंतःकरणात प्रगट झालेली असते. तैशी दशेची वाट न पाहता, वयसेचिया गावा न येता, बाळपणींच सर्वज्ञता वरी तयाते. ज्ञानोबाराय म्हणतात, त्याचप्रमाणे तैशी दशेची वाट न पाहता, म्हणजे योग्य वयात मी येईन, प्रौढत्व येईल, वयसेचिया गावा न येता, मी वयस्कर होईन आणि मग मला आत्मज्ञान मिळेल, अशी वाट पाहिली जात नाही. साधक त्यासाठी थांबत नाही, तर बाळपणींच सर्वज्ञता वरी तयाते. तो लहान असतानाच सर्वज्ञता वरी तयाते. सर्वज्ञता त्याला माळ घालते, त्याचा स्वीकार करते. माऊली हो, ज्ञानोबाराय इथं हेच सुचवतायत की आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, अध्यात्मज्ञान, परमार्थ ज्ञान हे एकच ज्ञान अशा प्रकारचं आहे की ते वयाच्या मर्यादेत बांधलं जात नाही. ते आपोआप प्रगटच होतं. ते कायमचं आहे, शाश्वत आहे. तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनची सारस्वते दुभे. मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. काय सुंदर वर्णन आहे या साधकाचं. नुकताच जन्माला आलेला हा साधक आहे, पण ह्या साधकाची अवस्था कशी असते, परमेश्वराची कृपा त्याच्यावर कशी असते
तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनची सारस्वते दुभे. माऊलींनी या ठिकाणी सिद्ध प्रज्ञा हा शब्द वापरलेला आहे, म्हणजेच ज्याची बुद्धी अगोदरच सिद्ध आहे. कारण का तर पूर्वी केलेला ध्यानाभ्यास, भगवंताची आराधना, योगाभ्यास, त्याच्यामुळे बुद्धी परिपक्व झालेली असते. अशा परिपक्व झालेल्या बुद्धीला प्रज्ञा म्हटलं जातं. आणि त्यातून जेव्हा बुद्धीचा ओढा एकाच दिशेने वाहतो, ती म्हणजे भगवत प्राप्ती, भगवत सेवा आणि भगवत भक्ती. त्याच वेळी बुद्धीला परिपक्वता प्राप्त होते. त्याच बुद्धीला प्रज्ञा म्हटलं जातं. त्यालाच सिद्ध बुद्धी, सिद्ध प्रज्ञा ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे. आणि अशामुळेच मनची सारस्वते दुभे. त्यामुळे साधकाचं मन ज्ञानाने परिपक्व झालेलं असतं आणि भरून ओसंडत असतं. ज्याच्या बुद्धीला सहजपणे परमज्ञान, आत्मज्ञानाचीच ओढ लागलेली आहे, ज्याचं मन ज्ञानाने भरून गेलेलं आहे, मग त्याच्या मुखातून तरी काय प्रगट होणार? ज्ञानोबाराय म्हणतात, मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. स्वयंभे म्हटलेलं आहे. कुठलंही विशेष प्रकारचं अध्ययन त्याला करावं लागत नाही. अभ्यासाशिवाय त्याच्या मुखातून शास्त्रार्थ प्रगट व्हायला लागतो. काय ही विलक्षण अवस्था आहे! ह्या साधकाचं वर्णनच ज्ञानोबारायांनी आपल्या समोर केलेलं आहे. आणि हा जो जन्म साधकाला प्राप्त होतो, त्या जन्माचं काय कौतुक, काय विशेष आहे, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. मनुष्य देह, मानवी जन्म का महत्त्वाचा आहे? आणि नुसता मानवी जन्म आणि मनुष्य देह महत्त्वाचा नसून, मनुष्य देहामध्ये आल्यानंतर परमेश्वराची भक्ती करावीशी वाटणं, अध्यात्मज्ञानाकडे ओढा वाढणं, मुखामध्ये नामाचं स्मरण होणं, हे जर असेल तर तो मनुष्य देह सार्थक ठरतो. आणि मनुष्य देहामध्ये येऊन आपल्याला हा लाभ व्हावा ह्याची इच्छा, ह्याची मनीषा मनामध्ये देवांच्याही असते. तेच ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करीती सदा. स्वर्गी ठेले, स्वर्गामध्ये राहणारे हे देव सकाम म्हणजे मनामध्ये एकच इच्छा बाळगून असतात आणि त्या इच्छेच्या पूर्ततेसाठी जप करतात, होम करतात. आणि किती करतात? करीती सदा, सदा अखंड करतात. कशासाठी? ऐसे जे जन्म जया लागे. ह्या साधकासारखाच भगवंताची भक्ती करण्यासाठी जन्म मिळावा म्हणून देव सकाम होऊन जप आणि होम सदैव करतात. अमरी भाट होई जे, मग मृत्यू लोकाते वानिजे. ऐसे जन्म पार्था गाजे, ते तो पावे. भगवंत पार्थाला म्हणजे अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, साधकाला हा असा उत्कृष्ट जन्म प्राप्त होतो. ह्या जन्माचं कौतुक भाट होऊन म्हणजेच कौतुक गुणगायन देवही करतात. ह्या मृत्यूलोकामध्ये असा भगवंत प्राप्तीसाठी, भगवंताच्या भक्तीसाठी जन्म व्हावा, ह्या जन्माचं कौतुक देवही करतात. हा जन्म साधकाला प्राप्त होतो. माऊली हो, भगवंताच्या कृपेने आपल्यालाही हा जो जन्म प्राप्त झाला आहे, त्या जन्मामध्ये आपल्याकडूनही नामस्मरण, साधना
अभ्यासयोग, युक्तियोग, योगाभ्यास, जे काही आपल्यासाठी योग्य आहे, आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्या अंतःकरणातील भगवंत भक्ती वाढेल, ते आपल्याकडनं घडो, हीच आपण ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.